नमस्कार, मी डॉक्टर सुनीताताई संतोष कोटे. सर्वात प्रथम तर मी एक महिला डॉक्टर आहे आणि त्यानंतर सभापती शिरूर नगर परिषद पुणे. मला पत्रकार बंधूंचा फोन आला की निर्माण प्लाझाच्या तिथे एक महिला रस्त्यावरती डिलिव्हरी झालेली आहे. क्षणाचाही विलंब न करता मी 1 सेकंदामध्ये गाडीला किक मारली. माझ्या बरोबर जे होते ते सगळ्यांना घेतलं. इथे आल्यानंतर पेडियाट्रिशियन डॉक्टर घोडे सर आहेत, तेही आपल्या मदतीला इथे आले आणि सुरुवातीला बाळ रडत नव्हतं, बाळाचा आवाजच निघत नव्हता, पूर्णपणे बाळ श्वास रोखून होतं. आल्यानंतर पटकन आम्ही त्याला ते श्वास घ्यायला लावला. आता आम्हाला ते टेक्निक माहिती असतं, त्यामुळे पहिले बाळाने रडला, मोकळा श्वास घेतला, त्यानंतर आमचा जीव भांड्यात पडला. इथल्या महिला भगिनींनी खूप छान मदत केली. पटकन सगळ्यांनी आपापल्या अंगावरचे स्टोल, साड्या वगैरे ज्या आहेत त्या मदतीला इथे आणून दिल्या आणि गोल सर्कल करून रस्त्यावरती भर चौकामध्ये डिलिव्हरी ही आम्हाला इथे करायला लागली. तसंच नगरसेविका पूजाताई कोठावळे याही पटकन मदतीला धावून आल्या. दुकानातून जाऊन त्यांनी पटकन महिलेला जी लागतात ती वस्तू, गरजेच्या वस्तू असतात, तर त्या पटकन त्यांनी आणून दिल्या. त्याबद्दल त्यांचंही कौतुक आहे. तसेच आत्मनिर्भर फाउंडेशनच्या स्वर्णताई पाडे या माझ्याबरोबरच होत्या. ऍक्च्युली आम्ही आज मदारी वस्तीवरती जाणार होतो. तिथल्या महिलांचं तिथे त्यांना साडी वाटप होणार होतं, पण इकडचं अशी बातमी आली, मग आम्ही ते सोडलं आणि इकडे आलो. कारण पहिलं कर्तव्य हे महिलांवरती आपलं असलं पाहिजे एक डॉक्टर म्हणून. आणि अशी सुंदर ही, कारण खरं पाहायला गेलं तर जीवनाचा जर अनुभव सांगायचं म्हटलं तर जीवन म्हणजे जन्म आणि मृत्यूमध्ये एका श्वासाचा अंतर आहे फक्त. जन्माला येताना एक श्वास महत्वाचा असतो आणि जातानाचा एक श्वास जो निसटतो तो महत्वाचा असतो. खरं तर एक डॉक्टर महिला म्हणून तर मला प्रश्नच नाही. जेव्हा बाळ डिलिव्हरी होताना पहिला आवाज घेतं, रडतं, श्वास घेतं, त्यावेळेस आम्हाला एक वेगळं समाधान मिळत असतं, आनंद मिळत असतो. त्यामुळे एक महिला म्हणून तर मला नक्कीच आनंद मिळाला की मी तिचा जीव मोकळा करू शकले, 2 जीव यामध्ये वाचवू शकले. ती माझ्यासाठी खूप मौल्यवान आणि महत्वाची गोष्ट आहे. आणि एक सभापती म्हणून जर विचाराल तर मला वाटतं आणखी थोडा अवेअरनेस आपण वाढवला पाहिजे नगरपालिकेनं आरोग्यविषयक, की महिलांच्या ज्या रस्त्यावर प्रसूती, आता ते टेक्निकल मुद्दा आहे, त्याला कोणी काही करू शकत नाही, पण इन्स्टंट सर्व्हिस मिळणे त्याच्यासाठी ॲम्ब्युलन्स शिरूरमध्ये असल्या पाहिजे, की पटकन अवेलेबल झाल्या पाहिजेत. डॉक्टरांची टीम अलर्ट असली पाहिजे की त्यांनी पटकन येऊन रस्त्यावर असो किंवा कुठेही असो. आणि जर मला वाटतं आणखी चांगल्या सुविधा आरोग्यविषयक जर दिल्या गेल्या तर मला वाटतं हे विषय जे आहेत रस्त्यावरती डिलिव्हरी होणारे हे आपण टाळू शकतो. आज मी इथे येऊ शकले हे ठीक आहे, पण प्रत्येक वेळेस प्रत्येकच महिलेला अशा जेव्हा घटना घडतील तेव्हा मदत मिळेल असं काही नाही. तर मला वाटतं यावरतीही विचार केला गेला पाहिजे आणि आम्ही नक्की तो विचार करू.